नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण तुत आणि स्वागत आहे तुमचं या लेक्चर सिरीजमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा विविध परीक्षेच्या बद्दल बघतो, तर आता एमपीएससी परीक्षा ज्या आहेत तर त्याच्यामधलं बुद्धिमत्ता हा जो टॉपिक आहे हा कसा करायचा याचं आपण एक थोडं अर्ध्या तासामध्ये संक्षिप्त असं एक विश्लेषण आपण बघूयात की याची तयारी कशी करायची. मित्रांनो, आपला जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे दोन मुद्दे आहेत आणि हा जो टॉपिक आहे आपण जेव्हा संयुक्त गट ब क या परीक्षांना तर आहेच हा टॉपिक, अगेन राज्याच्या परीक्षांना सुद्धा आहे बुद्धिमत्ता हा टॉपिक आहे. आपण मेनली जे फोकसली बोलणार आहोत बुद्धिमत्ता या टॉपिक बद्दल, तर त्या याच्यामध्ये मेनली आपण फोकस करणार आहोत तो आहे आपली कंबाईन परीक्षा जी आहे संयुक्त गट ब क याची पूर्व आणि मुख्य परीक्षा याच्या वतीने या परीक्षांसाठी तयारी कशी करायची. ओके, तर मग आता आपण बुद्धिमत्तेचं जर बघितलं तर आपण जर सिलेबस बघितला तसं काही सिलेबस कॉन्साइज काही दिलेलं नाही आहे. पूर्व परीक्षा जी आहे त्याच्या सिलेबसमध्ये गट ब आणि क च्या बुद्धिमापन चाचणी असा शब्द यूज केलेला आहे, बुद्धिमापन चाचणी, आणि फक्त इतकं मेन्शन केलेलं आहे की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. ओके, इतकं त्यात दिलेलं आहे. त्यानंतर आपण जर का मुख्य परीक्षेचा सिलेबस बघितला तर सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर याच्यामध्ये एक शब्द ऍड केले त्यांनी की ते आकलनावरचे प्रश्न आणि पुढे दिलेले उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. तर नेमके आता आकलनावरती प्रश्न कसे येतात, तर आकलनावरतीचे प्रश्न जे असतात की ते जे असतात स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट कन्क्लुजन, म्हणजे एखादं 3-4 ओळींचं विधान दिलेलं आहे. ओके, आणि त्याच्यावर त्याचं गृहीतक काय आहे, निष्कर्ष काय आहे, अनुमान काय, असे तुम्ही प्रश्न बघितले असतील तर हे प्रश्न असतात की जे आकलनाच्या अंडर येत असतात. ओके, नेमका हा भाग मित्रांनो किती मार्कांसाठी येतो, तर जर का आपण पूर्व परीक्षा बघितली तर आधी 15 प्रश्न येत होते गणित आणि बुद्धिमत्तेला, पण आता पूर्व परीक्षेमध्ये टोटल 20 प्रश्न येतात, 20 क्वेश्चन्स येतात बुद्धिमत्तेवर, गणित आणि बुद्धिमत्ता मिळून. सो हे मॅथ्स प्लस रिझनिंग. ओके, तर यापैकी 10 प्रश्न गणिताला असतात आणि 10 प्रश्न कशाला असतात, बुद्धिमत्तेला असतात. तर जवळपास बुद्धिमत्ता पूर्व परीक्षेमध्ये किती मार्कांसाठी आहे, 10 मार्कांसाठी आहे. बरोबर आहे, किती प्रश्न आहेत, 10 प्रश्न आणि म्हणजे 10 मार्क. म्हणजे पूर्व परीक्षेचा पेपर 100 प्रश्नांचा असतो त्यापैकी 10% वेटेज. ओके, गणित आणि बुद्धिमत्ता मिळून टोटल 20 प्रश्न असतात म्हणजे 20% वेटेज आहे. तर कुठलाही जीएसचा असा पार्ट नाही की ज्याला 20% वेटेज आहे. जर आपण पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी बघितलं तर हर प्रत्येक टॉपिक 10 किंवा 15 प्रश्नांवरतीच असतो. गणित बुद्धिमत्ता हा सगळ्यात महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये. आणि मुख्य परीक्षेमध्ये जर का आपण बघितलं तर आपलं लँग्वेज सोडलं तर लँग्वेज नंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण टॉपिक जो आहे तो म्हणजे काय, गणित आणि बुद्धिमत्ता आहे. आता आपण जर का बघितलं तर मुख्य परीक्षेबद्दल आपण बोलतोय. मुख्य परीक्षा, हा मुख्य परीक्षेमध्ये किती प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो, 22 प्रश्न येत असतात. किती प्रश्न येतात त्याच्यामध्ये, 22 क्वेश्चन्स, 22 प्रश्न येतात. ओके, 22 प्रश्न येतात. तर त्याच्यामध्ये आता आपण जर का बघितलं तर सांख्यिकी जो काही पार्ट आहे याच्यामध्ये गोष्ट ऍड होते, सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स, याच्यावरती जवळपास 4 एक प्रश्न आयोग विचारतं. ओके, त्यानंतर आकलनावरती अजून काही प्रश्न आला नाही 1-2 वर्षात, पण याच्या आधी 2-3 प्रश्न येत होते. तर आपण जर बघूयात की याच्यात गेले 4-5 प्रश्न याच्यात गेलेत. तर आता राहिलेले प्रश्न तर जवळपास एका परीक्षेमध्ये 8 प्रश्न आले होते बुद्धिमत्तेवरती आणि एका परीक्षेमध्ये काहीतरी 9 आले होते मुख्य परीक्षेमध्ये. तर तुम्ही पकडून घ्या 7 ते 10 पर्यंत किती प्रश्न येऊ शकतात कशावरती, बुद्धिमत्तेवरती, आणि अंकगणितावरती सुद्धा तेवढेच आहे मुख्य परीक्षेमध्ये. आणि पूर्व परीक्षेमध्ये ते एक्झॅक्टली 10 प्रश्न आयोग देतच आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं प्रत्येकाला. तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास जो आहे तर त्यामध्ये आता मी फक्त बोलणार आहे मेनली, आपला जो आजचं डिस्कशन आहे ते बुद्धिमत्ता. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विद्यार्थी मेनली जो अभ्यास करतात किंवा घाबरलेले असतात तर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मेनली गणिताला घाबरलेले असतात. आणि याच्यामध्ये खूपदा तुम्ही अनड्यू जास्त महत्व जे आहे ते कशाला देऊन देता, गणिताला देऊन देता, आणि मग तुम्ही दुर्लक्षित करता ते बुद्धिमत्तेकडे पूर्णतः काय करता, तुम्ही दुर्लक्ष करता. तर तसं न करता मित्रांनो, आता जर त्यांना 2024 ची पूर्वपरीक्षा द्यायची आहे, 25 पूर्वपरीक्षा द्यायची आहे, हे लक्षात घ्या, जितका वेळ तुम्ही गणिताला देता तितका तुम्ही बुद्धिमत्तेला दिला पाहिजे. दुसरं एक विद्यार्थ्यांना एक चुकीचा भ्रम असतो की माझं बुद्धिमत्ता तर चांगलंच आहे रे, फक्त मला गणिताचीच गरज आहे. पण हाही फार मोठा चुकीचा, म्हणजे स्वतःला फसवण्यासारखी जी काही गोष्ट आहे ती तशी आहे. मग नंतर तुम्हाला, कारण तुम्ही विविध परीक्षा जर बघितल्या, जर का तुम्ही इव्हन राज्यसेवा बघा, कंबाईन बघा, किंवा एमपीएससीच्या क्लर्कच्या परीक्षा असतील तर त्या बघा त्याच्यामध्ये, आणि बाकीच्या परीक्षा बघा, बँकिंगच्या परीक्षा असतील किंवा काही कॉलेजचे असतील, तर याच्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नांमध्ये यूपीएससी परीक्षा असतील त्याच्यामध्ये फरक आहे. तर पहिला आपल्याला स्ट्रॅटेजिकली जो अप्रोच करायचा आहे तर तो बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने आपल्याला पूर्ण तयारी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. ओके, मी तर तुमचं बॅचमध्ये सगळं घेणारच आहे. ओके, आपण कोणत्या कोणत्या टॉपिक बघूयात कशा प्रकारे. आपण आपल्याला एक लक्षात ठेवायचं की जितकं तुम्ही अंकगणिताला वेळ देता तितकाच वेळ तुम्ही बुद्धिमत्तेला दिला पाहिजे. जर का तुम्ही मी म्हणेल की रोज मला माहिती आहे शक्य नाहीये, पण आठवड्यातनं तुम्ही 3 दिवस तरी गणित आणि बुद्धिमत्ता दिला पाहिजे. 3 दिवस. ओके, आठवड्यातनं 3 दिवस हे रोज 3 तास. ओके, 3 दिवस आणि किती तास,
3 तास, 3 दिवस म्हणजे 3 तास. सो आठवड्याला 3 त्रिक 9, एखादा तास आपण 8 ते 10 तास म्हणजे आठवड्याला, दर आठवड्याला तुम्ही 8 ते 10 तास हे गणित आणि बुद्धिमत्तेला रोज दिले पाहिजेत त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. हा, सो 8 ते 10 तास 3 दिवस त्याच्यामध्ये आणि दररोज 3 तासच्या हिशोबाने. ठीक आहे. तर 8 ते 10 तास आठवड्यात तुमचे देण्यात दिले पाहिजेत तुम्ही. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? ओके. बुद्धिमत्ता हा फार महत्वपूर्ण असा टॉपिक आहे. त्याच्यामुळे मी पहिले सांगितलं की तुम्ही तितका पाहिजे तसा वेळ देत नाही आणि जो काही अभ्यास करता तो पण तुम्ही चुकीचा अभ्यास करता. तर नेमकं आपण बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते टॉपिक तुम्ही केले पाहिजेत? तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे असतात टॉपिक्स आहेत की जे अल्फाबेट्स आणि नंबर्स. नंबर म्हणजेच काय? अंकमालिका, संख्यामाला किंवा अंकमालिका. सो सिरीज ज्याला आपण म्हणतो. तर पहिले तर जे पहिले 4 टॉपिक्स आहेत तुमच्या याच्याच्या संबंधामधले, तर ते जे आहेत ती अंकमालिका आणि अक्षरमालिकाच्या संबंधातच आहेत. तर अंक आणि काय अक्षर म्हणजेच काय? इंग्रजीतली मुळाक्षरे, मुळाक्षरे इंग्रजीमधली. तर ए बी सी डी अशा प्रकारचे. आणि अंक म्हणजे काय? 1 पासून तर 1 2 3 पासून इन्फिनिटी पर्यंत हे झालेत अंक आणि हे काय झालेत? इंग्रजीतली मुळाक्षर झालीत. तर याचं आपल्याला याच्यावरती आधारित जे आपले टॉपिक्स आहेत तर ते पहिले 4 टॉपिक्स आहेत आपले. तर त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत? तर पहिला आहे नंबर सिस्टीम आणि अल्फाबेटिकल सिरीज वगैरे वगैरे. तर नंबर सिस्टीम म्हणजे संख्यामाला, अशा संख्या दिलेल्या असतात आणि पुढे पुढे कुठली संख्या येईल हे आपल्याला काढायचं असतं, संख्या मालिका. तर ही झाली संख्यामाला. आणि दुसरी मालिका असते ती असते अक्षर मालिका. अक्षर म्हणजे इंग्रजीतली मुळाक्षर जी आहेत, तर इथे इंग्रजीतली मुळाक्षर तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्यावरती आधारित काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर अक्षर मालिका, यामध्ये अक्षर मालिकेचे 2 प्रकार आहेत. तर एक आहे अप्पर केस म्हणजे कॅपिटल लेटर सिरीज, आणि त्यानंतर ही आहे एस टी टी, कधी ए ए बी 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 ए ए, ते एक्स एस एक्स एस वाय वाय असं काहीतरी येतं आणि ते काहीतरी ब्लँक असतात. या ब्लँक मध्ये काय येणार खाली, तर इथे आपल्याला हे पुट करून कोणता एक रेग्युलर त्याच्यामध्ये पॅटर्न बसतोय हे आपल्याला बघायचं आहे. जसं आपण एस टी, तर इथे आपण कुठल्या हे टाकलं टी, बघा हा पहिला काय टी, तर इथे टी टाकला. इथे दुसरा जो इथे काय एम टाकला, इथे काय टाकला एस, पुन्हा इथे टी टाकला आणि इथे पुन्हा एस टाकला. बरोबर आहे. तर एस टी टी एम टी एस एम टी एम एम टी एस काही आपल्याला रेग्युलर वाटते का? नाही. तर इथे आपल्याला कुठलाही पॅटर्न जो आहे तो कव्हर होत नाहीये त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. हा, तर आता आपण जर का बघितलं पण तेच आपण बघा एस, तिथे जर तुम्ही एस टी एम एम टी एस, एस टी एम एम टी एस, एस टी एम एम टी एस, तर एम एस एस टी टी, तर इथे उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 2. ओके, इथे उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. एस टी एम एम टी एस, एस टी एम एम टी एस, एस टी एम एम टी एस, एस टी एम एम टी एस. बरोबर आहे. तर हा जो रेग्युलर पॅटर्न आहे तो त्याच्यामध्ये हे राहतो. तर ही मुळाक्षर जी आहेत तर ती एक रेग्युलर, हे जे याला आपण काय म्हणतो स्मॉल लेटर सिरीज, म्हणजे स्मॉल लेटर म्हणतो ना इंग्रजी मुळाक्षर, किंवा याला म्हणतात लोअर केस सिरीज. तर याच्यामध्ये रेग्युलरायझेशन असतं, म्हणजे काही ना काही एका वेळेनंतर रिपिटेशन होतं. तुम्हाला हे पर्याय टाकून बघावं लागेल की खाली काय बसतं. आणि आपली अशी रेग्युलर सिरीजचे, तर जसं इथे ए आहे, तिकडे बी आहे, इथे सी आहे, तर इथे एंडला काही डी येईल, तेला डी याच पर्यायामध्ये. तर हेच उत्तर आहे, बाकी तुम्हाला चेक करायची पण गरज नाही, मी करू शकता. बरोबर, ते उत्तर काय? टी यू डी. हे आपले रेग्युलर याच्यामधले असे प्रश्न आहेत. तर हे अक्षरमाला आणि संख्याला ते प्रश्न की पुढचा अक्षर काय येईल हे आपल्याला काढायचं असतं. तर हा झाला पहिला टॉपिक याच्यामधला. त्यानंतर दुसरं, हा, अल्फा न्यूमरिक सिरीज. आता एकतर आपण बघितल्यात की अक्षरांच्या सिरीज असतात किंवा काय अंकांच्या सिरीज असतात, पण अशा सिरीज की ज्याच्यामध्ये अक्षर आणि अंक हे दोन्ही आलेले असतात, तर त्या सिरीज ज्याला आपण काय म्हणतो? अल्फा न्यूमरिक सिरीज असं म्हणत असतो. त्या सिरीजला आपण काय म्हणतो? अल्फा न्यूमरिक सिरीज, की ज्याच्यामध्ये इंग्रजीतले अशी नंबर्स असतात, काही असे न्यूमरल्स असतात, काही असे आपले हे असतात, बरोबर, सिम्बॉल्स असतात. ते यांचं असं कॉम्बिनेशन, त्याचा काहीतरी पॅटर्न असतो एकीकडे, आणि मग तो म्हणतो की आधी एक चिन्ह, नंतर लगेच एक संख्या, अशा एकूण किती संख्या, तसं काही ते विचारलेलं असतं. तर या सिरीजला म्हणतात, सेकंड टॉपिक जो आहे तो त्याला करतात अल्फा न्यूमरिक सिरीज. ओके, आधीचा फक्त होता सिरीज, त्याच्यामध्ये नंबर सिरीज आली, अल्फाबेट सिरीज आली. बरोबर आहे. आता अल्फा न्यूमरिक जेव्हा याचं कॉम्बिनेशन असतं विथ सिम्बॉलच्या सोबत, तर त्याला आपण काय म्हणतो? अल्फा न्यूमरिक सिरीज असं म्हणत असतो. ठीक आहे, कळलं मित्रांनो. हा, नेक्स्ट थर्ड आपण बघूयात ॲनालॉजी किंवा समानता संबंध, ज्याला आपण म्हणत असतो ॲनालॉजीचे संबंध किंवा समानतेचे संबंध. तर याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर अशा टाईपचे हे येतात. नेमका पहिला जो टॉपिक होता मित्रांनो सिरीजचा, तो फार महत्वपूर्ण होता. अल्फा न्यूमरिक एमपीसी सहसा येत नाही, म्हणजे 3-4 वर्षात एखाद्या वेळेस येतं, पण सिरीज रेग्युलरली येत असतं. तर सिरीज एक महत्वपूर्ण टॉपिक आहे. त्यानंतर ॲनालॉजी आणि क्लासिफिकेशन. तर पहिले ॲनालॉजी म्हणजे काय? हा असा सिम्बॉल म्हणजे मित्रांनो ॲनालॉजी, हे जे 4 टिंब असतात याचा अर्थ काय असतो? ॲनालॉजी. तर जसं याचा अर्थ काय असतो की याचा आणि याचा जो संबंध आहे तो याचा आणि याचा संबंध असला पाहिजे. आता भारत आणि संसद, तर भारत आणि संसद मध्ये काय संबंध आहे? तर भारताची जी पार्लमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? संसद म्हणतो. संसद मध्ये काय काय येतं?
संसदमध्ये काय काय येतं, तर पहिले काय येतं त्याच्यामध्ये लोकसभा, त्यानंतर राज्यसभा. पण फक्त लोकसभा राज्यसभा येत नाही मित्रांनो, त्याच्यासोबत काय येतं, त्याच्यासोबत येतंय राष्ट्रपती सुद्धा, बरोबर आहे. हा, तर भारताची पार्लमेंटरी हाऊस आहे त्याला आपण संसद म्हणतो. मग नेपाळची पार्लमेंटरी हाऊस म्हणजे काय, नेपाळची पार्लमेंटरी हाऊस म्हणजे काय, तर नेपाळची पार्लमेंटरी हाऊसला म्हणतात पंचायत. ओके, आता या म्हणतात जीके बेस अॅनॉलॉजी, याला म्हणतात सामान्य ज्ञान बेस अॅनॉलॉजी. अशी प्रश्न सहसा एमपीसी आजकाल येत नाहीत, आधी यायचे आता येणं बंद झालेले आहेत. हा, पण नंबर बेस अॅनॉलॉजी ही आता अॅनॉलॉजीचा प्रश्न जो आहे तो 2-1 वर्षातनं एखाद्या वेळेस येतो. आता रेग्युलर येणार टॉपिक नाही, 2-3 वर्षातनं एखाद्या वेळेस रिपीट होतो. जसं आपण 5 समजा 25 आहे, तर तो म्हणणार की 7 किती, तर मग आता 5 आणि 25चा संबंध काय आहे, तर 5चा वर्ग जो आहे तो 25 आहे, तर सेम वे 7चा वर्ग जो होईल तो किती होणार, 49 49 होईल, बरोबर ना. हा, तर हा या टाइपचे दॅट इज व्हॉट त्याला म्हणतो आपण काय, अॅनॉलॉजी किंवा काय समानतेचा संबंध. थर्ड आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे विसंगती किंवा काय विसंगत पद शोधणे, ज्याला आपण काय म्हणतो क्लासिफिकेशन, विसंगती. विसंगत जोडी म्हणजे काय, डिफरन्शिएशन करणं. विसंगत जोडी म्हणजे काय करणं, डिफरन्शिएट करणं किंवा काय करणं, डिफरन्सिएशन करणं. तर आता आपल्याला इथे काहीतरी असा पेअर दिलेले असतात आणि आता वेगळं काय की जे या गटात बसत नाही. जसं मी समजा एक एक्झाम्पल घेतो, 5 7 9 13 17, यातलं विसंगत पद काढा. कुठलं विसंगत पद येईल, तिथलं विसंगत पद येईल 9. का, तुम्ही म्हणाल विषम, विषम सगळ्या संख्या आहेत. या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर ज्याला आपण म्हणतो, की ज्या संख्येला ती संख्या आणि एक यानेच भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो मित्रांनो, प्राईम नंबर म्हणतो. तर हे फक्त काय ह्या प्राईम नंबर्स आहेत. ओके, आणि ही 9 ही प्राईम नंबर नाही, 9ला 1 आणि 3 दोघांनी पण भाग जातो, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळं ही संयुक्त संख्या ज्याला आपण कंपोजिट नंबर असं म्हणत असतो, म्हणून 9 या गटामध्ये बसणार नाही. ओके, हा, नेक्स्ट. ओके, तर हे 4 टॉपिक झाले. याच्यापैकी आतापर्यंत आपण जे 3 टॉपिक बघितले, ओके, तर हे 3 टॉपिक आपण जे काही बघितलेत, सॉरी 4 टॉपिक जे काही बघितलेत, तर याच्यामध्ये पहिला टॉपिक जो आहे सिरीज, तो सगळ्यात महत्त्वाचा होता. बाकी एकदम जास्त महत्त्वाचे काही जास्त येणारे टॉपिक्स नाही आहेत. ओके, पण आता आपण जो 5वा टॉपिक बघतोय, पहिले 5 टॉपिक पैकी 5वा जो टॉपिक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, की ज्या दर वर्षी जवळपास प्रश्न पूर्वमध्ये येईल नाही तर मुख्यमध्ये येणारच. तो टॉपिक आणि खूप मोठा टॉपिक आहे. आपल्या एक्झाम, आपल्या बॅचमध्ये सुद्धा आपण 5 लेक्चर जवळपास त्या टॉपिक वरतीच घेत असतो. आणि तो टॉपिक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, त्या टॉपिकला म्हणतात कोडिंग आणि डिकोडिंग. त्या टॉपिकला काय म्हणतो आपण, कोडिंग आणि डिकोडिंग. तर म्हणजेच काय की एका सांकेतिक भाषेमध्ये तर मार्क करायच्या मध्ये हा सगळ्यात महत्त्वपूर्ण टॉपिक आहे कोडिंग आणि डिकोडिंग, ज्याला आपण काय म्हणतो सांकेतिक भाषा. ओके, ज्याला आपण काय म्हणत असतो सांकेतिक भाषा. तर इथे आपल्याला इथे दिलं की एका सांकेतिक भाषेमध्ये या रंगाला असे म्हटले, त्या रंगाला ते म्हटले, या रंगाला हे म्हटले, त्याला काय म्हणणार असं ते मला विचारलेलं असतं. तर याच्यात कधी अशा टाईपचे प्रश्न असतात तुम्हाला. ओके, असे प्रश्न थोडे कमी येतात पण तरी कधी कधी येतात. दुसरे हा पॅटर्न थोडाफार येतो, म्हणजे 2-1-3-4 वर्षात तुम्हाला एखाद्या दिसेल असा कोडिंग पॅटर्न, की काही असे अंक दिलेले असतात, प्रतीक आणि त्याचा अक्षर कोड दिलेला असतो आणि काही नियम अटी किंवा नियम दिलेले असतात. हे लावून तुम्हाला याचं कोडिंग काय हे आपल्याला काढायचं असतं. ठीक आहे ना. तर हा झाला कोडिंग आणि डिकोडिंग वरती आधारित प्रश्न. दुसरं, या इंग्लिशच्या याला हे जर असं म्हणतात तर या भाषेत याला कसे लिहिले जाईल हे होऊ शकतं. याला या असं लिहिलं तर याला त्या भाषेमध्ये कसं लिहिले जाईल असं आपल्याला विचारण्यात आलेलं असतं. तर हे जे आपल्याला प्रश्न आहेत तर हे सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात मित्रांनो विचारण्यात येतात. ओके, हा, त्यानंतर मग दुसरं जर का आपण बघितलं, ओके, तर लिहून घ्या. त्याच्यामध्ये असं कधी अल्फाबेट टू नंबर कोडिंग असेल, बरोबर आहे. हे अल्फाबेट आहे तो याच्यानं नंबर कोड केलेला, कधी नंबरने अल्फाबेट कोड केलेला असेल, कधी अल्फाबेट टू अल्फाबेट कोड केलेला असेल. तर असं तुम्हाला काहीतरी असं दिलेलं असतं त्याच्यामध्ये. तर आपल्याला हे कोडिंग म्हणजे काय, की एका सांकेतिक भाषेतली एका भाषेतली माहिती जी आहे ती दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करणं, बरोबर आहे ना. कशामध्ये पण ते काही विशिष्ट नियमानुसार असतं. तर तुम्हाला सगळ्यात पहिले जो नियम काय यूज केला एक्झामला नाही ते नियम शोधून काढणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो काही नियम लावलाय हे आपल्याला शोधणं गरजेचं असतं. तर आतापर्यंत आपण जे पहिले 5 टॉपिक बघितलेत हे पहिले 5 टॉपिक होते की जे पूर्णतः अक्षर आणि अंकांवरती, इथे 2च गोष्टी येतील तुम्हाला. एक तर मुळाक्षरे इंग्रजीतली A to Z किंवा अंक 1 ते इन्फायनाइट पर्यंत हे अंक. ठीक आहे ना. हा, हे असणार मित्रांनो. पहिले महत्वाचा मुद्दा की माझं जे भूषणदूत अकॅडमी हे जे ऍप आहे, हे ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या, भूषणदूत अकॅडमी. ओके, याच्यावरती अनेक फ्री टेस्ट आणि ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ओके, तर या ऍपवरती आणि याच नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती आपल्याला टेस्ट आहेत या भूषणदूत अकॅडमीच्या ऍपवरती 150+ MPSCचे जे आहेत मोफत सराव टेस्ट आहेत. ओके, तर त्या पण तुम्ही त्याच्यातनं सोडू शकता. ठीक आहे. हा, आपल्या तर इथे आपण बघितलं अक्षर आणि अंक, तर 1 ते इन्फिनिटी पर्यंत काय आहेत आपले अंक आहेत आणि A to Z अक्षर आहेत. तर याच्यावरती आधारित पहिले 5 टॉपिक होते. यामध्ये 2 टॉपिक खूप महत्वाचे. एक तर आपला आता घेतलेला तो म्हणजे कोडिंग आणि डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा.
आणि दुसरा म्हणजे काय, संख्या मालिका आणि अक्षर मालिका सिरीज, पहिल्या नंबरचा टॉपिक. तर पहिला सुरुवात आणि शेवट म्हणजे पहिला आणि पाचवा हे दोन टॉपिक याच्यामध्ये महत्वपूर्ण अशा टॉपिक मध्ये कंबाईनसाठी गणल्या जातात. ओके ओके, काही डाऊट कोणाला? हा, कंबाईन मध्ये नेहमी याच्यावरती प्रश्न असतात. दुसरं कंपॅरिझन टॉपिक आहे. तर कंपॅरिझन हा सुद्धा महत्वपूर्ण असा टॉपिक आहे, कारण दोन एक वर्षात त्याच्यावरती प्रश्न येतो की याच्यात कंपॅरिझन दिलेलं असतं की याच्याकडे याच्यापेक्षा कमी पैसे आहेत, त्याच्याकडे त्याच्यापेक्षा कमी पैसे आहेत, याच्याकडे याच्यापेक्षा जास्त पैसे आहेत, मग सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहेत असं काहीतरी दिलेलं असतं, किंवा कोणाच्या हाईटचं कंपॅरिझन कधी दिलेलं असतं, कंपॅरिझन तुलना, मग कधी त्यांच्याकडे असलेले पैसे, कधी त्यांची हाईट, कधी त्यांचं वजन, ओके, असं काहीतरी तुम्हाला त्याच्यात हे कम्पेअर केलेलं असेल आणि काहीतरी प्रश्न त्याच्यावर विचारण्यात आलेला असेल, तर तो टॉपिक म्हणजे काय, कंपॅरिझन किंवा काय त्याला आपण तुलना असं म्हणत असतो. ठीक आहे, फार महत्वपूर्ण टॉपिक आहे आणि सोपा आहे. सहसा शिकवताना मी कोडिंग डिकोडिंग नंतर हा जो कंपॅरिझन तुमचा टॉपिक आहे, तुलनेचा जो काही टॉपिक आहे तोच तुम्हाला शिकवत असतो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो तुमचा, तो आहे रँकिंग्स. रँकिंग्स म्हणजे काय मित्रांनो, क्रमांक. तर एखाद्या ओळीमध्ये तुमचा क्रमांक आहे, एखाद्या व्यक्तीचा समोरून क्रमांक इतका आहे, पाठीमागून क्रमांक तितका आहे, तर त्याचा याच्यातनं क्रमांक कितवा असेल, असे जे काही प्रश्न तुम्हाला विचारतात तर त्यालाच म्हणतो आपण काय, रँकिंग्स किंवा काय, क्रमांकावरती आधारित प्रश्न. ओके ना? हा, तर इथे तुम्हाला एक तर समोरून क्रमांक बघा, तीन गोष्टी असतात, एक आहे समोरून क्रमांक, दुसरा असतो पाठीमागून क्रमांक आणि तिसरा असतो एकूण लोक किती आहेत. याच्या तीन गोष्टी ज्या आहेत त्यापैकी कुठल्या तरी दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात आणि त्याच्यावर आपल्याला तिसरी गोष्ट काढायची असते. ठीक आहे, मग कधी कधी ते लोक जागा सुद्धा बदलतात, पण जितकं क्रिटिकल करता येईल तितकं क्रिटिकल करता येतं. तर हा सुद्धा महत्वपूर्ण असा टॉपिक आहे. 2-3 वर्षात एखाद्या वेळेस याच्यावरती प्रश्न येत असतो. ओके, जसं यांनी म्हटलं की याचा डावी बाजूला क्रमांक इतका आहे, उजव्या बाजूने इतका आहे, कधी समोरून क्रमांक, खालून क्रमांक असे दिलेले असतात. ओके, पाठीमागून क्रमांक आणि त्याचं कंपॅरिझन आपल्याला करायचं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं काढायची असतात. ओके, हा, रँकिंग्स. आता आपण जर बघितलं तर नेक्स्ट आहे डायरेक्शन्स अँड डिस्टन्स, दिशा आणि अंतर. तर मित्रांनो, आपल्या जगामध्ये दिशा किती आहेत? आपल्या मराठीमध्ये आपण जसं म्हणतो की 10 दिशा. काही लोक म्हणतात 10 दिशा ना. 10 दिशा म्हणजे काय? 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि एक वर आणि खाली 10 दिशा. पण तसं बघितलं तर जगात ज्या दिशा आहेत त्या 4च आहेत. ओके, 4. आपण सहसा मांडणी करताना ही वरची बाजू उत्तर लिहितो, खालची बाजू दक्षिण लिहितो, इकडची बाजू पूर्व लिहितो आणि इकडची बाजू काय लिहितो, पश्चिम लिहितो. बरोबर आहे ना? पण तो 4 दिशांच्या सोबत 4 उपदिशा सुद्धा आहेत. यांच्या मधल्या ज्या काही दिशा आहेत, तर ही जी दिशा आहेत ही आग्नेय आहे, ही नैऋत्य आहे आणि ही वायव्य आहे आणि ही काय, ईशान्य आहे. बरोबर आहे ना? सो 4 दिशा आणि 4 उपदिशा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ओके, हा, तर आता आपण जर का बघितलं वर्ग आणि खाली आपण इथे कन्सिडर करत नाही, तर यांचं पूर्ण ताळामेळ असतो त्याच्यामध्ये. तर त्या म्हणजे दिशाच्या वरती आधारित प्रश्न. दुसरी गोष्ट असते या दिशेच्या अंतराच्या प्रश्नांमध्ये, ती म्हणजे उजवे वळण आणि डावे वळण. तर कधी कधी टर्म असते, कधी कधी दिशा दिली असते किंवा मग इकडे उजवीकडे वळाला, डावीकडे वळाला. तर तुमचं समजा एखादा व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उजवीकडे वळेल म्हणजे कुठे वळेल? इकडे पूर्वेकडे. पूर्वेकडे तोंड उभं, उजवीकडे म्हणजे कुठे? दक्षिणेकडे. दक्षिणेकडे आहे, उजवीकडे वळेल म्हणजे इकडे. नेमकं आपल्याला लक्षात येईल मित्रांनो की जेव्हा जेव्हा उजवे वळण आपण म्हणू, तेव्हा उजवे वळण ज्याला आपण म्हणतो राईट टर्न, सो तेव्हा जो टर्न आहे, हे वळण आहे, हे नेहमी क्लॉकवाईज असलं पाहिजे, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असलं पाहिजे. बरोबर आहे ना? तर नेहमी लक्षात, जेव्हा त्या शब्दाला उजवे वळण तर तेव्हा ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळणार आहे. दुसरी गोष्ट आहे डावे वळण. तर इकडे उत्तरेकडे तोंड आहे, डावीकडे वळलं म्हणजे इकडे वळेल, इकडे तोंड आहे, दक्षिणेकडे वळेल, इकडे वळेल. तर तेव्हा आपण जर का बघितलं तर याला आपण काय म्हणू, डावे वळण. याला आपण काय म्हणू, डावे वळण. तर डावे वळण जे नेहमी असतं ते कसं असतं, अँटी क्लॉकवाईज असतं. डावे वळण कसं असतं, नेहमी अँटी क्लॉकवाईज असतं. काही डाऊट कोणाला इथपर्यंत? हा, नेक्स्ट बघा. तर हे जे प्रश्न असतात आणि जेव्हा जेव्हा डावे वळण असा शब्द येईल तेव्हा तो घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणार आहे. ओके, डायरेक्शन डिस्टन्सेस. नेक्स्ट आहे ब्लड रिलेशन्स किंवा काय, नातेसंबंध. ओके, तर नातेसंबंध टाईपचे प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वपूर्ण असतात मित्रांनो. पहिलं ते जेंडर म्हणजे लिंग कोणते. तर आपण पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, मेल अँड फिमेल हे दोन लिंग आपण घेत असतो त्याच्यामध्ये. तर कुठल्याही व्यक्ती असेल त्याचं लिंग काढणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला ते कळणं गरजेचं आहे. ते नसेल कळत त्याला कन्सिडर करून काहीतरी आपल्याला चालावं लागतं. बरोबर आहे? तर एक गोष्ट आहे ती म्हणजे जेंडर आणि दुसरी म्हणजे जनरेशन. बरोबर, जनरेशन म्हणजे काय, कुठल्या जनरेशनचं आहे, कुठली पिढी आहे. आपले आजोबा जे ते आपल्या आधीच्या पिढीचे आहेत का? एकदम आधीच्या नाहीत, आधी आहे पण
आजोबांशी आपण डायरेक्टली कनेक्टेड नाही आहोत. आपल्या आजोबा आपल्यामध्ये कोण आहेत? आपले वडील आहेत, बरोबर आहे ना. आईच्या साईडने बघितलं तर आपली आई आहे, त्याची डायरेक्टली कनेक्ट नाहीये. आपला पुतण्या हा डायरेक्टली कनेक्ट नाही, भावाचा मुलगा आहे तो, बरोबर आहे ना. आपला मुलगा हा आपल्याशी डायरेक्टली कनेक्टेड आहे. एक जनरेशन बिलो म्हणजे मुलगा, 2 जनरेशन बिलो म्हणजे काय? नातू, बरोबर आहे ना. एक जनरेशन आधी म्हणजे काय? वडील किंवा आई, 2 जनरेशन आधी म्हणजे काय? आजी आजोबा. तर अशा जनरेशनचं फ्रेमिंग. तर सहसा आपण हे प्रश्न सोडवत असताना जी मेथड यूज करतो ती मेथडला म्हणतो ट्री डायग्राम मेथड. हे यूज करताना आपण जी काही मेथड यूज करतो मित्रांनो, ती मेथड कुठली आहे? ती मेथड आहे ट्री डायग्राम मेथड. ओके, तर ही ट्री डायग्राम मेथड जी आहे ती फार महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अरेंजमेंट करायची असते, त्याच्यामध्ये कनेक्शन आपल्याला जोडायचं असतं. नेमके 4 टाईपचे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये येतात. एक असतात बेसिक फाउंडेशनचे प्रश्न, म्हणजे ज्यात अशी फक्त माहिती दिलेली असते की हे याचा हा आहे, तो त्याचा आहे. त्याला बेसिक फाउंडेशनचे प्रश्न असं म्हणूयात आपण, बरोबर आहे. दुसऱ्या टाईपचे प्रश्न जे असतात की याच्यामध्ये काय म्हणतं की पी कोणतं विधान नेहमी मुलगी आहे, एल अधिक आर % डी असं काहीतरी आपल्याला दिलेलं असतं त्याच्यामध्ये, की पी @ म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे, पी #Q म्हणजे पी ही क्यूची बहीण आहे, पी $Q म्हणजे पी हे याचे वडील आहेत. तर ते याला म्हणतात कोडिंग बेस्ड प्रश्न, कोडिंग बेस्ड ब्लड रिलेशनचे प्रश्न. ठीक आहे. हा, थर्ड मुद्द्यावरती आपण येऊयात. थर्ड पॅटर्न जो आहे याच्यामधला, तर तो असतो पझल बेस्ड प्रश्नांचा. पझल बेस्ड प्रश्न म्हणजे काय? की 5-7 लोक दिलेली आहेत, मग त्यात त्यांचं रिलेशन तर दिलेलंच असतं, नातेसंबंध, पण वकिलाची बायको ही आहे, इंजिनियरचे वडील आजोबा जे आहेत ते जिल्हाधिकारी आहेत, जिल्हाधिकारीची पत्नी जी आहे ती लॉयर आहे, असं काहीतरी आपल्याला दिलेलं असतं. तर हे जे प्रश्न असतात त्याला आपण म्हणतो पझल बेस्ड प्रश्न. त्यात काय असतं? पझल असते. ठीक आहे. आणि चौथे टाइम आहे ते कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण बेस्ड प्रश्न. कन्व्हर्सेशन टाईप प्रश्न म्हणजे काय? की याच्याकडे उद्देशून तो म्हणाला की याचा हा माझा हा लागतो, असं आपण प्रश्न बघितले असते ना, संभाषणावरती आधारित. तर ते प्रश्न म्हणजे काय? संभाषणावरती आधारित जे कोडिंगचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न. ठीक आहे. हा, नेक्स्ट आपण जर का बघूयात, इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर म्हणजेच काय? की गाळलेली संख्या किंवा काय? अक्षर शोधणे, अशाबद्दल आपण बोलत असतो. गाळलेली संख्या शोधणे किंवा काय? अक्षर शोधणे. तर इथे काहीतरी गाळलेली संख्या असते त्याच्यामध्ये. ओके, आणि त्या गाळलेली संख्येच्या याच्यावरनं किंवा त्याच्यामधनं आपण त्याच्यामध्ये काय करत असतो? अक्षर किंवा गाळलेली संख्या आहे ते शोधत असतो. ते आपल्याला याच्यात हे काढायचं असतं, बरोबर ना. हा, तर गाळलेली संख्या किंवा काय अक्षर शोधणे, तर इथे काहीतरी एक रूल असेल, काहीतरी वर्ग घन याचा काहीतरी रूल असतो. इथे बघा, हे पहिले दोन तुम्हाला ऑब्झर्व करायचे, हे दोन पॅटर्न्स, याच्यात काय रूल लागला हे काढायचं आहे, त्याच्यावर थर्ड रूल करायचा असतो. आपल्या याच्यामधनं अगेन हे मिसिंग आहे, तर इथे मिसिंग मध्ये काय येईल हे आपल्याला काढायचं असतं. तर याला आपण म्हणतो इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर, गाळलेली संख्या किंवा अक्षर शोधण्यावरती आधारित प्रश्न. ठीक आहे. हा, नेक्स्ट अगेन फार महत्वपूर्ण याला मार्क करून घ्या. आतापर्यंत आपण बघितले तर सगळे ह्या फक्त गाडीची संख्या अक्षर एखाद्या वेळेस येतो, पण त्याच्या आधी डायरेक्शन डिस्टन्सेस फार महत्वपूर्ण होतं. ब्लड रिलेशन्सचा टॉपिक सुद्धा महत्वपूर्णचा होता. कंपॅरिझन, आपण याच्याबद्दल जसं कोडिंग डिकोडिंग पासून सुरू झालो तर प्रत्येक टॉपिक काय महत्वपूर्ण आहे, पण त्या सगळ्या महत्वपूर्णांमध्ये अतिशय महत्वपूर्ण टॉपिक जर बघायचं झालं तर कोडिंग डिकोडिंग, त्यानंतर नेक्स्ट कुठला आपला ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन डिस्टन्सेस आणि हा बायनरी लॉजिक. या प्रश्नाने तर प्रश्नांकडून सोडलेलं आहे. आता थोडी तरी मागच्या 2 वर्षातनं प्रश्न थोडे कमी झालेत, नाहीतर कुठली परीक्षा असो, मागच्या 2015 पासून मी ऑब्झर्व करतोय, 15 पासून प्रत्येक परीक्षेत, मग ती प्री असो की मेन्स असो, याच्यावरती प्रश्न असतो. तर नेमकं आपल्याला काहीतरी व्यक्ती दिलेले असतात, काहीतरी 2 3 4 3-4 व्यक्ती असतात सहसा. प्रत्येकाचं काहीतरी एक विधान असतं, आणि ते विधानातलं काही पाठ कधी कधी खरा असतो आणि काही पाठ काय असतो? खोटा असतो. कधी कधी दोन्ही पाठ खरे असतात, खोटे असतात. कधी कधी एकच विधान असेल इथे दिल्याप्रमाणे, यातली कोणाची विधानं खरी असतील, कोणाची विधानं खोटी असतील, याचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला काहीतरी प्रश्न विचारण्यात आलेला असतो. शेवटी शेवटी हा प्रश्न फार महत्वाचा आहे, बरोबर आहे. सगळ्यात पहिले तर व्यक्ती किती, सगळ्यात पहिले व्यक्ती किती हे आपल्याला कळणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. व्यक्ती किती, आणि त्यानंतर किती लोक खरे आणि खोटे बोलतात, किती लोक खरे आणि खोटे बोलतात याची पहिले मांडणी करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न बघा आणि त्या प्रश्नाचं उत्तर पहिले काय करायचं. मी सहसा हे प्रश्न जे अझम्पशन मेथडने सोडवतो, की एक गृहीत धरून घेतो की त्या प्रश्नाचं उत्तर काय, आणि त्याच्यावर मग या सोडवायला काय करतो, सुरुवात करत असतो त्याच्यामध्ये. ओके, कळलं का प्रत्येकाला? तर त्याच्यानुसार आपल्याला हे प्रश्न आपल्याला काय करायचे असतात, सोडवायची असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, नेक्स्ट टॉपिक त्याच्यामध्ये तो सिटिंग अरेंजमेंटचा, तर याला आपण बैठक व्यवस्था असं म्हणतो. तर बैठक व्यवस्थेमध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, की सगळ्यात पहिले तुमचं फेसिंग कुठल्या दिशेला, म्हणजे तोंड कोणत्या दिशेला आहे. फेसिंग, युअर फेसिंग म्हणजे तुमचं तोंड ते कुठल्या दिशेला आहे. ओके, सो फेसिंग कुठल्या दिशेला आहे, आणि तुमची RHS आणि LHS. RHS म्हणजे काय, उजवी बाजू, आणि LHS म्हणजे काय, डावी बाजू. तर तुमची RHS आणि LHS हे कोणत्या दिशेला आहे, बरोबर आहे. RHS आणि LHS डावा आणि उजवा. ओके, हा, फेसिंग आणि कोणत्या दिशेला तोंड आहे.
तर नेमकं आपल्याला जर का आपण बघितलं समजा याचं कोणा तोंड या दिशेला आहे तर त्याची ही बाजू काय होते उजवी होऊन जाते, ही बाजू काय होते डावी होऊन जाते. पण तेच त्याचं तोंड जर अपोजिट झालं तर ही बाजू त्याची डावी होईल आणि ही बाजू त्याची काय होईल उजवी होईल. तर दॅट इज अ फेसिंग तुमचं RHS आणि LHS ज्या गोष्टी आहेत की त्या चेंज हे करत असतात त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. हा ओके. हा तर हे फेसिंग जे आहे आपलं सिटिंग अरेंजमेंट मध्ये. ओके. हा नेक्स्ट आपण जर का बघितलं नेक्स्ट आहे व्हेन डायग्राम वरती आधारित प्रश्न. तर व्हेन डायग्राम, व्हेन आकृती, व्हेन डायग्राम्स. ओके. तर मग आता आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर हे असे आपल्याला काहीतरी डायग्राम दिलेले असतात आणि मग हा म्हणतो की याच्यामधले संबंध दर्शवणारे कोणते व्हेन डायग्राम्स आहे आपल्याला ते शोधायचे असतं. त्याच्यामध्ये की इथे काहीतरी आपल्याला नंबर त्याच्यामध्ये दिलेले असतात, त्याच्यातून तुम्हाला नंबर काढायचा असतो. तर इथे आपल्याला अशा प्रकारचे नंबर आपल्याला काढायचे, काहीतरी शोधायचं असतं त्याच्यामध्ये, बरोबर ना. हा तर ही आकृतीमधनं आपल्याला संबंध व्हेन आकृती ही काढायची आहे. तर अशी व्हेन आकृतीचे प्रश्न असतात. 2-3 वर्षातनं एखाद्या वेळेस त्याच्यावरती प्रश्न येतो. एकदम काय दरवर्षी येतो असं नाही, 2-3 वर्षात पण प्रश्न येतो, पण एकदम म्हणजे आपण म्हणून मध्यम इम्पॉर्टन्सचा हा टॉपिक आहे. ठीक आहे. हा अगेन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स हा पण 3-4 वर्षात एकदम नेहमी येत नाही, पण येतो, पण कधी कधी गेम होतो आपल्या, एकदम सोपे प्रश्न असतात. पण तरी इथे आपल्याला आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात. नेहमी याच्यामध्ये आपल्याला बॉडमासचा रूल यूज करायचा असतो. याचं नाव आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन, नाव याचं गणित आहे, पण यूज हा टॉपिक जो आहे तो हा बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे. की इथे आपल्याला काहीतरी हे दिलेलं आहे, मग तो वजा म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे अधिक, अधिक म्हणजे काय गुणाकार, असं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि मग याच्यात ते पुट करून मग त्याचं उत्तर काय असेल आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं. पहिले जी दिलेली मांडणी त्यानुसार त्याला चेंज करायचं, नंतर कॅल्क्युलेशन करायचं आणि त्यातनं त्याचं उत्तर काय हे आपल्याला काढायचं असतं. ठीक आहे ना. ओके. हा नेक्स्ट आहे फार महत्वपूर्ण टॉपिक. मेक याला मागचा टॉपिक होता तो असा मध्यम कठीण पातळी, तो काही जास्त काही महत्वपूर्ण नाही, पण आता हा टॉपिक आहे सिलॉजिझम, फार महत्वपूर्ण सिलॉजिझम. मग याच्यात काय असतं की इथे बघा 2 प्रकार असतात. इकडे विधानं तुम्हाला दिलेली असतात आणि इकडे आपल्याला निष्कर्ष दिलेले असतात. तर आपल्याला विधानं जी आहेत ही पूर्णतः आपल्याला सत्य मांडायची असतात. याची सत्य मांडणी करून आपल्याला पहिले आपल्याला काहीतरी डायग्राम बनवायचे असतं, त्याला आपण बेसिक डायग्राम म्हणतो या माहितीवरनं. आणि या माहितीवरनं ती डायग्राम बनवून कोणते निष्कर्ष योग्य आहेत की अयोग्य आहेत हे आपल्याला काढायचं असतं. कोणते निष्कर्ष योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत हे आपल्याला काय करायचं असतं, काढायचं असतं. ठीक आहे ना. तर आपल्याला असं पहिले फ्रेम करायचं, मग यातनं हे शोधायचं कोणते बरोबर आहेत वगैरे, आणि त्यानुसार मग उत्तर तुमचं जे काय की 1 आणि 4 बरोबर आहे की 2 आणि 3 बरोबर आहे हे आपल्याला त्यात काढायचं असतं. ठीक आहे. हा नेक्स्ट पुढ प्रश्न, पझलचा टॉपिक. आता मित्रांनो पझल तशी येते एक्झाम मध्ये मोठ्या प्रमाणात येते, पण मी म्हणेल पझल आणि सिटिंग अरेंजमेंट एक लक्षात घ्या, आपण राज्यसेवा देत नाहीये. तर राज्यसेवेच्या मध्ये हे प्रश्न जे किंवा राज्यसेवेमध्ये पण काय की आपल्या एमपीएससी पॅटर्न असा आहे की ती सहसा एका प्रश्नावरती एकच प्रश्न, एका पझलवरती एकच प्रश्न विचारते आणि तितका वेळ तुमच्याकडे नसतो. आता असा एकदम छोटा प्रश्न आला तर तुम्ही सोडवा, काही इश्यू नाही, एकदम लवकर सॉल्व्ह होईल. पण आपल्याकडे परीक्षामध्ये 100 प्रश्न आहेत आणि 60 मिनिट आहेत. म्हणजे आपण वेळचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या फक्त 36 सेकंदामध्ये काय येतो, एक प्रश्न आपला फ्रेम होतो. किती सेकंद लागतात एका प्रश्नाला आपल्याकडे फ्रेम करायला, आपल्याकडे वेळ 36 सेकंद. तुम्ही जीएस मध्ये थोडा टाइम सेव्ह जरी केला तरी तुम्ही हार्डली 50 सेकंद ते 1 मिनिट ते 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट एवढा मॅक्स वेळ तुम्ही एका प्रश्नाला देऊ शकता. आता मला सांगा कधी कधी 7-8 व्यक्तीचं पण येऊन जातं, मग तो इकडे राहतो, हा इकडे राहतो, ते तिकडे करतो. तर अशा टाईपच्या उगाच फालतू याच्यावरती वेळ घालवत बसायला नको, बसू नका, कारण तुम्हाला खूप मोठा, आता ही लहान पझल आहे त्यामुळे ती येऊन जाईल, पण एकदम मोठी आली 7-8 ओळींची. आता काही लोक तुम्हाला त्यामध्ये पण शॉर्ट ट्रिक शिकवतील की बघा एकदम तुम्हाला एवढं वाचायची गरज नाही, इथे प्रश्न बघायचा आणि ते जायचं. ते बघा तो पेपर आल्यानंतर शिक्षक त्याला थोडं अनालिसिस करतो, मग त्यातनं उत्तर कसं येईल ते बघतो त्या प्रश्नावरनं. पण एक्झाम मध्ये आपण तितका वेळ मित्रांनो देऊ शकत नाही, म्हणून माझी हंबल रिक्वेस्ट आहे की पझल आणि सिटिंग अरेंजमेंट यात लहान असतील, पझल 5-1 माणसापर्यंत असेल, थोडीफार लहान अरेंजमेंट असेल, फक्त माहिती दिली की यार हा याच्यात चांगला खेळतो, हे खेळतो, अशा पद्धत सोडवा. पण एकदम 7 माणसं, त्याची 7 गावं, मग त्यात इंजिनियर इथे राहतो, मग डॉक्टर तिथे राहत नाही, त्यात अशा पण पझल कंबाईन मध्ये आलेल्या आहेत, दर 2-3 वर्षात येतात, तशा सोडत बसायच्या नाहीत. ओके. आणि सिटिंग अरेंजमेंट सुद्धा 8-8 व्यक्तींच्या सिटिंग अरेंजमेंट करत बसायचे नाही, 2-3 4-5 लोकांच्या, जर 2-3 नाही म्हणा 4-5 लोकांच्या पर्यंत जर सिटिंग अरेंजमेंट असेल तर तितक्या सोडत बसा, कारण आपल्याला तितका वेळच नाही मित्रांनो एक्झाम मध्ये, बरोबर आहे. उगाच काहीतरी मोठमोठे व्हिडिओ बघण्यात अर्थ नाही त्याच्याबद्दल. हा नेक्स्ट कॅलेंडर, कालमापन. इथे पण कॅल्क्युलेशन्स खूप आहेत. आता अनेक लोक खूप शॉर्ट ट्रिकांचे व्हिडिओ असतात, अनेक विद्यार्थ्यांना हे अवघड जातं कॅलेंडर. तर मी काही फार टेक्निक्स त्याच्यामध्ये डेव्हलप केलेले आहेत कॅलेंडरमध्ये, तर त्या मी शिकवत असतो. ते कॅलेंडर जे कालमापन आहे तर त्याला एकदम डिटेलमध्ये तुम्ही अनालिसिस करून घ्या. हा पण याच्यामध्ये पण हाच आहे की कॅल्क्युलेशन खूप जास्त आहे, आणि पहिले बघा की ते उदाहरण तितक्या वेळेमध्ये सुटण्यासारखं आहे का. तर तितक्या वेळेत सुटण्यासारखं असेल तर ते सोडवण्यामध्ये अर्थ आहे, तर कॅलेंडर सुद्धा तुम्ही जो आहे तो स्किप करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. तर कॅलेंडर म्हणजे काय की बघा ही तितके दिवस होतं,
सोमवार असेल, मग 3 मार्च ह्या दिवशी कोणता वार असेल, आपल्याला रेफरन्स दिलेली असते सहसा आणि त्याच्यावर दुसरी कुठली डेट आहे ती आपल्याला काढायची असते. बरोबर आहे. तर कधी कधी कॅल्क्युलेशन बघून घ्या, कारण आपल्याकडे फक्त 1 मिनिट आहे. 1 मिनिटांमध्ये सुटण्यासारखं उदाहरण आहे काय तेवढं ते बघा. ओके. तर कॅलेंडर सुद्धा उदाहरण जे टॉपिक सेकंड कॅल्क्युलेशन खूप असतात. तर मी या टॉपिकला जे घेतो ते याच्यामध्ये घेतो, कशामध्ये, आपल्या गणित सॉरी पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंटच्या कॅटेगरीमध्ये घेतो, की हे थोडे वेळखाऊ टॉपिक आहेत, हे सगळ्यात शेवटी सोडवायचे किंवा स्किप करायचे एक्झाम मध्ये. ठीक आहे ना. हा, नेक्स्ट क्लॉक्स आहे. कॅलेंडरपेक्षा क्लॉक सोपा आहे थोडा. क्लॉकमध्ये 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक आहे आपलं रेग्युलर, की प्रत्येक तासाला घड्याळ इतक्या सेकंदांनी पुढे जाते, मग इतक्या याच्यात, मग इतक्या या वेळेत, इतक्या वेळेत ती किती याने पुढे जाईल. ते साधे प्रश्न आहेत, तुमची जे रेग्युलर बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यातनं तुम्हाला येतात. आणि दुसऱ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते टेक्निकल कॅल्क्युलेशन्स आहेत. टेक्निकल म्हणजे काय मित्रांनो, टेक्निकल कॅल्क्युलेशन म्हणजे काय, की असे घड्याळ आहे, तर घड्याळमध्ये हा असा असतो तास काटा, इकडे काय असतो मिनिट काटा. तास काटा मिनिट काटामध्ये एक अँगल बनत जातो, त्याला अँगल आपण म्हणतो थिटा. आणि हा जो कोण असतो, किती अंशाचा जो काही कोण असतो त्याच्यामध्ये, थिटा अँगल असतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. तर याच्यामुळे आपल्याला अँगल जो आहे दोघांमधला हा आपल्याला काढायचा असतो. ओके. हा, तर आपल्याला यातनं कोणत्या अंशाचा कोण आहे हा आपल्याला काढायचा असतो. टेक्निकल कॅल्क्युलेशन्स आपल्याला याच्यामध्ये असतात. ओके. हा, नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे रूट्स अँड नेटवर्क डायग्राम. सो रूट्स अँड नेटवर्क डायग्राम म्हणजे काय, रस्ते आणि मार्ग. तर आता इथे काहीतरी डायग्राम दिलेली असते, कधी डायग्राम दिलेली नसते किंवा फक्त बेसिक तुम्हाला काहीतरी फक्त माहिती दिली असते थेरॉटिकल, आणि त्याच्यावर ना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणाला जायसाठी किती मार्ग आहेत हे आपल्याला काढायचं असतं. इथे डायग्राम दिलेली आहे, पण ए पासून एफ पर्यंत जायसाठी तुम्हाला किती मार्ग आहेत हे आपल्याला काढायचं असतं. बरोबर आहे ना. तर इथे सुद्धा कधी कधी वेळ होऊन जातो त्याच्यामध्ये. कधी कधी हे प्रश्न सोपे सुद्धा असतात, कधी कधी अवघड सुद्धा असतात. आणि दरवर्षी येणारा असा टॉपिक नाही हा, याला आपण मध्यम काठीण्य पातळीमध्ये ठेवूयात. याला म्हणतात रस्ते आणि मार्ग. खूप लोक हा टॉपिक शिकवत नाहीत किंवा आपण विद्यार्थी अभ्यासत नाहीत, पण हा फार महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मध्यम काठीण्य पातळीचा टॉपिक आहे. तर माझी जी काही 30 प्रश्नांची जी काही हँडआउट आहे तेवढी तरी तुम्ही सॉल्व्ह करून घ्यावी. रस्ते आणि मार्गांची त्याच्यामध्ये पीवायक्यू सुद्धा मी सगळे कव्हर करून घेतलेले आहेत. ओके. हा, नेक्स्ट आता हा झाला फक्त व्हर्बल रिझनिंगचा पार्ट. आता आपण घेऊयात नॉन व्हर्बल रिझनिंगचा पार्ट. नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये काय, पहिले नॉन व्हर्बल रिझनिंगचे प्रश्न, मग यात कसे की प्रॉब्लेम फिगर आहेत आणि त्याच्यावर कोणते 3-4 फिगर दिलेले आहेत, मग त्यानंतर त्याच्या सिमिलर फिगर कुठली, त्याची वॉटर इमेज कुठली, पाण्यातल्या प्रतिमा असतील, आरशातल्या, पहिली पाण्यातली प्रतिमा, दुसरी काय आरशातली प्रतिमा, त्यानंतर फिगर्सची सिरीज अॅनालॉजी क्लासिफिकेशन म्हणजे काय, फिगर आपण बघितलं 3, 4, 5, 7, 9 तो नेक्स्ट नंबर कुठला. तर तसंच आपण याच्यामध्ये सुद्धा म्हणू शकतो की आकृत्यांची मालिका. तर 4 आकृत्या दिलेल्या असतात, 5वी आकृती त्या सिक्वेन्स मध्ये काय येईल असं येऊ शकतं. त्रिकोणास चौकोन, तर पंचकोणास काय असं विचारतात, म्हणजे अॅनालॉजी आकृत्यांची. विसंगती, 5-7 आकृतीला वेगळी आकृती काढा, विसंगतीचे प्रश्न असतील. पाण्यातली प्रतिमा आणि आरशातल्या प्रतिमेचे प्रश्न असतील. तर हे सगळे प्रश्न जे आहेत त्याला आपण म्हणतो नॉन व्हर्बल रिझनिंगचे प्रश्न. त्यानंतर अगेन जो की फार महत्वाचा आवडता आहे, घडी घालणे, घड्यांवरती आधारित प्रश्न. घड्या, फोल्डिंग आणि अनफोल्डिंग, फोल्डिंग अँड अनफोल्डिंगचे प्रश्न, फोल्डिंग अनफोल्डिंग आणि किंवा कटिंग ऑफ पेपर याच्यावरती आधारित प्रश्न असतात त्याच्यामध्ये. बरोबर ना. हा, तर याच्यामध्ये घडीची आपले आधारित प्रश्न तर खूप महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट असे प्रश्न हे असतात. तर हे प्लीज थोडं याचे थोडे शॉर्ट ट्रिकचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तर एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. तर हा एक फार महत्वपूर्ण असा पार्ट आहे की याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला तयारी करायची असेल तर तुम्ही यामध्ये हे बघून घेऊ शकता. ठीक आहे, फोल्डिंग अनफोल्डिंगचा पार्ट. हा, नेक्स्ट क्यूब्स अँड डायसचा प्रश्न. तर क्यूब्स अँड डायस, ओके. हा, घन आणि फासे फार महत्वपूर्ण आहे हा सुद्धा पार्ट. घन आपल्याला काय की अशी एक आकृती आहे 3 डायमेन्शनल. ओके, याला 6 पृष्ठभाग असतात. ओके, 8 कॉर्नर असतात, 8 कोपरे असतात आणि 12 एजेस असतात. आणि काय असतात, 12 एजेस असतात. बरोबर आहे. आता असे 12 एजेस असतात त्याच्यामध्ये. याच्यावर आपल्याला घडान जे असतात, बरोबर आहे ना, पृष्ठभाग जे असतात, बरोबर आहे, हे आपल्याला याच्यात असेल तर त्याच्या अपोजिट कोणता हे असेल, त्याच्या हे असेल त्याच्या रंग कोणता असेल, तर हे आपल्याला त्याच्यामध्ये काढायचं असतं. तर हे सुद्धा फार महत्वपूर्ण असे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. किंवा मग 4-5 तुम्हाला हे दिलेले असतील डायग्राम, आणि त्याच्यामधनं 5च्या अपोजिट कुठला असेल, कुठला हे येईल, तर यावरती आधारित तुम्हाला प्रश्न असतात. जसं बघा हे आपल्याला दिले, कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कुठलं चिन्ह असेल, हे तीनही एकच घन आहे आणि त्याचे विविध पोझिशन आपल्याला दिलेले आहेत. मग कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध कुठलं पृष्ठ असेल, अशा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. तर हे घन आणि फासांचे आधारित प्रश्न. ठीक आहे. हा, त्यानंतर एक आणखी टॉपिक आपला राहिलाय, आकृत्यांची संख्या मोजणे. शेवटचा टॉपिक या सिलेबस मधला. तर असे आपले 22-23 काही टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये. आकृत्यांची संख्या मोजणे, जसं आपण ही एक आकृती मी घेतली,
तर या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत हे आपल्याला काढायचं असतं. तर या आकृतीची संख्या आपल्याला काढायची आहे. त्या आकृतीची संख्या, तर त्रिकोण किती, मग कधी याची मिक्स आकृती असेल, काय असेल, मग त्यात चौकोन किती, चौरस किती, या अशा टाईपचे प्रश्न जे आहेत, ओके, तर ते आपल्याला काढायचे असतात त्याच्यामध्ये. ओके, तर त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, रेक्टँगल, हे जे सगळं आहे, तर हे फार महत्वाचं असतं आपल्याला याच्यामध्ये. तर आकृतीची संख्या मोजणे, ओके, हा टॉपिक आहे. कुठली पण टिपिकल आकृती तुम्हाला देण्यात येईल आणि त्यातनं आपल्याला हे काढायचं असतं. तर असे टाईपचे प्रश्न असतात तुम्हाला त्यामध्ये. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आहे. तर माझ्या जे क्लासच्या नोट्स आहेत तुम्हाला आपलं जे भूषण टेलिग्राम चॅनल आहे त्यात मी दिलेलेच आहेत सगळ्या नोट्स. आपल्या बॅचमध्ये अमोल पाटील सरांची जी बॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा पण केलेले आहेत ते. त्यासोबत PYQ फक्त मी त्यातनंच सोडून घेतो तुम्हाला. ओके, ज्यांना त्याच्या बाकीचा अभ्यास जर का करायचा असेल तर तुम्ही जे पुस्तकं आहेत RS अग्रवाल वगैरे, तर ते पुस्तकं जी आहेत ती सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ओके, तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी आणि गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका. ओके, पण पहिले ह्या सगळ्यांच्या आधी आपले जे क्लासचे लेक्चर्स आहेत ते फार महत्वाचे आहेत. तर ते तेवढ्या बॅचचे लेक्चर्स करून घ्या. त्यानंतर आपण हे गोष्टींना आपण तुम्ही रेफर करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्र थांबूयात मग. ओके, सो थँक्यू, धन्यवाद.